मनपूर्वक स्वागत करता हूँ। आज का दिन हमारे विद्यालय के लिए विशेष है। आज 2 मई 2023 इसी दिन हमारे प्राचार्य महोदय और मैडम की सुमंगल परिणय को पूरे 25 वर्ष हुए। इस 25 वर्ष की वर्षगांठ पर हमारे विद्यालय में एक छोटा सा सुंदर कार्यक्रम का आयोजन किया गया है। मैं प्राचार्य महोदय से विनती करूँगा कि वे और मैडम केक काटकर इस खुशी को बढ़ाएं और सभी अतिथियों को मैं निवेदन करूँगा कि वे स्टेज पर आएं।
29वा लग्नाचा वाढदिवस. तशी तारीख थोडी उशिरा आली म्हणून सुट्टीच्या दृष्टीनं, अन्यथा सर्व साथी या ठिकाणी उपस्थित असते आणखीनच आमचा आनंद द्विगुणित झाला असता. एनिवे, जे आहे ते काही कमी नाही. तुम्ही आलात या ठिकाणी, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलात, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद. निश्चितच हा जो काही क्षण असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा क्षण असतो. कुणी आता आनंदाचा क्षण म्हणतं, कुणी आणखी काही म्हणेल, पण हा जो काही क्षण असतो हा डिपेंड करतो की आपण या क्षणाला आपल्या साथीदारासोबत त्यांना आपण कसं समजून घेतो आणि संसाररूपी आयुष्याची कशी सुरुवात करतो. आयुष्यामध्ये वेळेवेळेनुसार वेगवेगळे चढउतार येतात. कधी खूप आनंदाचे क्षण असतात, तर कधी दुःखाचे क्षण असतात, मनाला हिरवून टाकणारे क्षण असतात. पण आवश्यकता असते ते एकमेकाला समजून घेणे आणि एकमेकाला आधार देणे. अन्यथा आपण आजच्या या युगामध्ये पाहतो की असे कितीतरी क्षण येतात की जे आयुष्याला कलाटणी देऊन दुःखाच्या अंधारमध्ये सागरामध्ये ढकलून देणारे काही क्षण असतात. पण आवश्यकता असते त्या संयमाची, त्या भावनेची, की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक चकाकणारा सूर्य उगवत असतो आणि ती दुःखमय अंधारी रात्र प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रकाशमय आनंदाची पहाट घेऊन येत असते. आणि तेवढा जर का आपण संयम बाळगला तर निश्चितच हे जे काही जीवन आहे हे जीवन कधीही दुःखमय राहू शकत नाही. आमच्या दोघांचं जे काही जीवन आहे अगदी खूप साधं आणि सरळ आहे. असा कधीही आमच्या मॅडमनी कधी हट्ट नाही केला, कधी जिद्द नाही केली. जेव्हा केव्हाही असे प्रसंग आले की कदाचित है ना काही दुःखाला सामोरं जावं लागलं, पण सांगायला मला निश्चित आवडेल की मॅडमने कधीही कुठल्याही गोष्टीला अडून न बसणे, प्रसंगाला समजून घेणे. कधी कधी माणसाला समजून घेतात, पण प्रसंगाला नाही जर समजलं तर माणसंही त्या प्रसंगामध्ये दुर्पटले जातात. आणि तीच आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेला एक सहचारिणी म्हणून आमच्या मॅडमला जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे की मनाचा मोठेपणा माझ्यापेक्षाही प्रसंगी जादा संयम आणि समजून घेणे आणि कदाचित प्रसंगी समजावणे. आज मला बरेच जण म्हणतात की सर तुम्ही एवढे शांत कसे, तुम्ही एवढे संयमी कसे. तर या गोष्टीचं सर्व श्रेय मी आमच्या मॅडमला देतो.
कारण त्यांच्याकडे राग हा जो काही प्रकार आहे हा म्हणजे मला कधी आयुष्यामध्ये पाहायला मिळाला नाही. ठीक आहे. आता आमचं जर काय बॅकग्राऊंड पाहिलं तर फार काही आम्ही ज्याला म्हणूया की आर्थिक सुबत्ता ती काय फार पुढे दिसली नाही, पण मानसिक सुबत्ता आणि हृदयाची सुबत्ता आणि समजून घेण्याचं धैर्य आणि मोठेपण हे मी त्यांच्याकडनं शिकलं. ठीक आहे. आणि त्या अगदी पहाडासारख्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत आणि हा संसाररूपी गाडा आजपर्यंत कुठेही दुःखाची झालर न लागता, कुठेही एखाद्या खड्ड्यामध्ये आम्ही अडकून न पडता, कुठल्याही स्पीड ब्रेकरला न घाबरता न रुळता हा आमचा गाडा, संसारूपी गाडा अगदी निरंतर चालू आहे. आणि आशा हीच आहे की तुमच्या सर्व अगदी आभाररूपी शुभेच्छाने हा असाच भविष्यामध्ये चालत राहील अशी अपेक्षा करतो. बोलण्यासारखे खूप काही असतं, पण या प्रसंगी एवढंच खूप की मी तुमचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहे. आणि या प्रसंगी पुन्हा एकदा आमच्या मॅडमचे सुद्धा मी अगदी निखळ मनाने धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या संसाराला आणि विशेषतः मला समजून घेणे आणि निश्चितच तुम्ही चांगलं करताय या भावनेमध्ये असेल, इतरांना सहानुभूती दाखवत असेल, इतरांना काय म्हणूया की आधार देत असेल. पण माझा जो काही आधारस्तंभ आहे ते आमच्या मॅडम आहेत. त्यामुळं मॅडमचा या प्रसंगी हृदयानं हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि तुमच्या सर्वांचंही तुम्ही आलात या छोट्याशा कार्यक्रमाला आणि आम्हा दोघांना दीर्घायुष्यासाठी आमच्या संसारूपी ठीक आहे जीवनाला ज्या शुभेच्छा दिला त्यासाठी पुनश्च एकदा तुमचा हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. मैडम, आपने आपके जीवन की सफलता का आधार और एक सफल पुरुष के पीछे हमेशा एक सफल महिला का हाथ होता है या योगदान होता है, ये बात सभी के जीवन में चरितार्थ करती है. मैं समस्त विद्यालय की ओर से आपका मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ. Yeah.
सांगतो. धन्यवाद. Listen to over 90 million songs. ये लोग तुम्हारे हाथ से लेने नहीं आते ये नीचे बोलो अब